व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन डिझाईनचे तोरण कसे बनवायचे ते शिकवणार आहे। त्यासाठी मी लाल आणि पांढरा दोरा घेतलेला आहे। त्यातील आपण पांढऱ्या दोऱ्याची तोरणपट्टी बनवायची। तोरणपट्टी बनवण्यासाठी 12 चैन घ्यायचे। अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची। 1 2 3 4 5 6 12 चैन बनवून घ्यायच्या। त्यानंतर 1 2 3 चैन सोडायच्या आणि चौथ्या लाईन मध्ये क्रोशिया घ्यायचा। अशा प्रकारे आता 2 झाले, 3 झाल्यानंतर परत एक चैन घ्यायची, परत 3 क्रोशिया त्यामध्येच घ्यायचे। 1 2 आणि 3 क्रोशिया, एक चैन, परत 3 क्रोशिया एकाच ठिकाणी बनवायचे। चैन घ्यायच्या 1 2 3 4 लास्टच्या ह्याच्यात 3 क्रोशिया घ्यायचा आहे। 1 2 3 आणि एक चैन, परत त्यातच 3 क्रोशिया। 1 2 3 त्यानंतर टर्न करायचा, एक चैन घ्यायची आणि इथून सिंगल ह्याचं कंप्लीट न करता 1 2 3 आणि गॅप मध्ये 4 कंप्लीट करायचा। त्यानंतर चैन घ्यायचा 3 1 2 3 परत क्रोशिया 2, ही पहिली चैन 1 झाली आणि हा क्रोशिया 2 झाले आणि 3 परत सेम 3 क्रोशिया झाल्या, एक चैन घ्यायची, परत त्यातच 3 क्रोशिया घ्यायच्या बनवायच्या। 1 2 आणि 3 त्यानंतर 4 चैन घ्यायच्या, 1 2 3 4 आणि परत सेम पद्धत या गॅप मध्ये 3 क्रोशिया घ्यायचे। 1 2 आणि 3 आणि एक चैन, त्यानंतर परत त्यातच क्रोशिया 3 घ्यायच्या। 1 2 आणि 3 दाराचे जेवढे माप आहे तेवढे मापाने तुम्हाला ही पूर्ण पट्टी अशीच बनवायची। हा गॅप असाच ठेवायचा आहे आणि पूर्ण पट्टी बनवून घ्यायची। लाल दोऱ्याची आपल्याला एकदम छोटी पण लांब पट्टी, तोरण पट्टीच्या मापाची पट्टी बनवायची आहे। पण चैन घ्यायच्यात 6 1 2 3 4 5 6 3 चैन सोडायच्या, 1 2 3 चौथ्या चैन मध्ये क्रोशिया घ्यायचा। परत सेम क्रोशिया, आणखीन एक क्रोशिया, 1 2 3 4 क्रोशिया झालं। परत टर्न करायचं आणि 1 2 3 चैन घ्यायच्या, सेकंड ह्याच्यात क्रोशिया घ्यायचं, परत क्रोशिया, 1 2 3 4 क्रोशिया झालं। परत टर्न करायचं, 3 चैन घ्यायच्या, 1 2 3 आणि 3 क्रोशिया घ्यायच्या। अशा पद्धतीने पूर्ण आपली तोरणपट्टी जेवढ्या लांबीची आहे तेवढ्या साईजची ही पट्टी बनवून घ्यायची आहे पूर्ण आणि 4 क्रोशिया घ्यायचे। लाल पट्टी याच्यामध्ये अशी ऍड करायची गॅप मध्ये, एक गॅप पाठीमागे, एक गॅप पुढे, परत पाठीमागे पुढे, पाठीमागे पुढे करून अशी पूर्ण पट्टी बनवून घ्यायची, कंप्लीट करून घ्यायची। आता पट्टी पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर फूल बनवायचं आहे। फूल कसं बनवायचं ते मी सांगते। 63 चैन घ्यायच्यात, 63 चैन घ्यायच्यात बनवायच्यात। 1 2 3 4 5 6 7 8 63 चैन बनवून घेतलेल्या इथे
लाल दोऱ्यापासून. त्यानंतर आपल्याला 1 आणि 2 सोडायचं. दुसऱ्या लाईन मध्ये आपल्याला क्रोशे घ्यायचे आहे आणि पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची असे बनवून. प्रत्येक चेन मध्ये आपल्याला 1 क्रोशिया घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी पूर्ण लाईन कंप्लीट करून घेतलेली आहे. टर्न करायचं. टर्न करून चेन घ्यायच्या 3, 1 2 3. 3 चेन हा क्रोशियासाठी आणि त्यानंतर परत अजून 2 चेन घ्यायच्या 1 2 आणि असं टोटल 5 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 सोडायचं आणि तिसऱ्या लाईन मध्ये आपल्याला क्रोशिया घ्यायचा आहे 1. त्यानंतर आपल्याला 1 2 आणि 3 चेन घ्यायच्या. त्यातच आपल्याला क्रोशिया बनवायचं 1 अशा प्रकारे. त्यानंतर परत चेन न घेता डायरेक्ट क्रोशिया 1 आणि 2 सोडायचं तिसऱ्या ह्याच्यात इथे घ्यायचं क्रोशिया बनवायचं अशा प्रकारे. परत 3 चेन घ्यायच्या 1 2 3. परत त्यामध्येच 1 क्रोशिया बनवायचं अशा प्रकारे. अशा प्रकारे पूर्ण ही पट्टी विणत जायची आहे, लाईन विणत जायची आहे. मी कंप्लीट करून दाखवते तुम्हाला. त्यानंतर ही अशी लाईन पूर्ण कंप्लीट करून घेतली मी. आता लास्ट मी कसं एंड करायचं ते सांगते. 1 क्रोशिया 3 चेन, परत 1 क्रोशिया झाल्यानंतर डायरेक्ट 1 क्रोशिया लास्टच्या चेन मध्ये घालायचा अशा प्रकारे आणि ही पूर्ण लाईन कंप्लीट करून घ्यायची. त्यानंतर टर्न करून घ्यायचं. टर्न करून घेतल्यानंतर यामध्ये दोरा ऍड करून घ्यायचा. टर्न करून घेतल्यानंतर आणि 5 चेन बनवायच्या 1 2 3 4 5 आणि इथे लक्ष द्या काय करायचंय 1 आणि 2 वेळा टर्न करून घ्यायचं. त्यानंतर बनवून घ्यायचं 1 2 3 1 आणि 2 घ्यायचं आणि मग बनवायचंय. आणि असे आपल्याला 5 क्रोशिया एका ह्याच्यात बनवायच्या आहेत. ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये बनवायच्या. ह्याच्यात जिथं आपण 3 साखळ्या घेतलेल्या 3 चेन घेतलेल्या आहेत त्यामध्ये त्या गॅप मध्ये आपल्याला 5 क्रोशिया हाईट जास्त वाल्या क्रोशिया बनवून घ्यायच्यात. आता ह्या झाला 1 2 3. परत एकदा बघा 1 2 वेळा घेतलं. त्यानंतर 1 2 3 वेळा 1 2 3 4 क्रोशिया झाल्या. परत सेम पद्धत आणि ही 5 1 2 3 4 5 क्रोशिया बनवून घेतला. आता आपल्याला परत 5 चेन बनवून घ्यायच्यात. त्यानंतर ही इथं लॉक करून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर ही चेन परत इकडे घ्यायची आणि कंप्लीट करून घ्यायची. परत आपल्याला 5 चेन बनवायच्या 1 2 3 4 5. सेम परत एकदा 1 2 1 2 3 2 क्रोशिया झाला. परत 1 2 3 क्रोशिया आणि 5 क्रोशिया कंप्लीट झाले की परत एक चेन करून इथे लॉक करायचं. अशा प्रकारे पूर्ण लाईन बनवून घ्यायची आहे. मी पूर्ण लाईन बनवून दाखवते कशा प्रकारे हे दिसेल. अशा प्रकारे ही पूर्ण लाईन दिसेल तुम्हाला कंप्लीट झाल्यानंतर. आणि लास्टला थोडा दोरा मी सोडलेला आहे अशा प्रकारे, कारण की आपल्याला फूल बनवताना हा दोरा उपयोगात येणार आहे. त्यामुळे मी हा दोरा परत एकदा तुम्ही कट करू शकता आणि सुईमध्ये घेऊन दोरा फूल बनवताना दुसरा दोरा यूज करू शकता. पण मी हाच वापरलाय. प्रत्येक वेळेस असे दोरे दिसून येत म्हणून मी हाच दोरा वापरलाय. तर आता ही आपली लाईन पूर्ण झालेली आहे, म्हणजे फूल कंप्लीट झालेलं आहे. आता फूल आता आपल्याला कसं कंप्लीट करायचं लास्ट स्टेप ती मी शिकवते सांगते. आणि ही जी पट्टी दिसते ही ती गोल राऊंड करत जायचंय. गोल फिरवून घ्यायचंय. पूर्ण पट्टी गोल फिरवून घ्यायची व्यवस्थित. अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायची पट्टी. माझ्याकडे ही झेंडूची फुलं वगैरे हार ओवायची सुई आहे मोठी. ओवून घेतल्यानंतर ना आपल्याला
हे फूल शिवून घ्यायचं आहे, टाके घालून इथून शिवून घ्यायचं आहे. हे एंडवाला आहे ते मी पहिला इथे छोटेसे गाठ मारून शिवून घेणार आहे. अशा प्रकारे पूर्ण गाठ मारून घ्यायचे. आता आपल्याला हे फूल परत निघू नये म्हणून त्याच दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे शिवून घ्यायचं आहे. आणि हा दोरा कट करून घ्यायचा. ही तोरणपट्टी घ्यायची आणि सुरुवात लास्ट इथून करायची आहे. फूल इथं जॉईन करून घ्यायचं अशा प्रकारे. हे फूल या तोरणपट्टीला जॉईन करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. दोऱ्यानेच शिवून घ्यायचं आहे. तोरणची पाठीमागची साईड आहे त्यामुळे हा दोरा दिसला तरी काही हरकत नाही. ते तोरणपट्टीला फूल जॉईन करून कंप्लीट झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही सुईनेच गाठ मारू शकता किंवा असे पण गाठ मारू शकता. अशा प्रकारे दोरा ऍड करून घ्यायचा आहे यामध्ये, लाल दोऱ्यामध्ये. त्यानंतर दोरा कट करून घ्यायचा आहे. असे तुम्ही लाल कलरचे हार्ट बनवून घ्यायचे आणि व्हाईट कलरचे, पांढऱ्या कलरचे हार्ट थोडेसे कमी बनवायचे, राऊंड करून घ्यायचे. त्याच्यानंतर ना अशी गाठ मारून घ्यायची. 3 चेन घ्यायच्या. 1 2 3. 1 2 3 4 आणि 5 कंप्लीट झाल्यावर त्यातून दोरा बाहेर करून घ्यायचा आणि एक चेन घ्यायची. परत एकदा सेम घ्यायचा. 1 2 3 4 आणि 5. दोरा बाहेर काढून घ्यायचा, एक चेन घ्यायची. असे आपल्याला हे 10 बनवायचे आहेत आपल्याला हे असे. तर मी हे पूर्ण लाईन 10 बनवून दाखवते. अशा प्रकारे सेम पद्धतीने पूर्ण लाईन बनवून घ्यायचे. आपल्याला हे 10 बनवायचे आहेत. आता हे 9 झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 झालेले आहेत. हार्ट कसे बनवायचे उलनचे ते शिकवते डिझाईन. सेम 1 2 3 4 आणि 5 पूर्ण घेतल्यानंतर दोरा बाहेर काढून घ्यायचा आणि चेन घ्यायची. आता आपल्या इथं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. परत 3 चेन घ्यायच्या. 1 2 3 चेन घेऊन इथे हा जो दोरा आहे त्याच्यामध्ये लॉक करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर आपल्याला हा जो दोरा आहे, हा दोरा राऊंड मध्ये जो गॅप आहे तो पूर्ण पॅक होईल. त्यामुळे हा दोरा जो आहे तो खेचून घ्यायचा आणि टाईट करून घ्यायचा अशा प्रकारे. तुम्हाला दिसत असेल पूर्ण गॅप क्लोज झालेली आहे. त्यानंतर हा दोरा साईडला घ्यायचा. ही जी आपण आधी घेतलेली साखळी आहे त्याच्यामध्ये सिंगल असं चेन घेत जायचं. 2 झाल्या की तिसऱ्या चेन मध्ये आपल्याला क्रोशिया घालायचे. 3 क्रोशिया कसं घेणार अशा प्रकारे. 1 2 आणि 3. आता हे 3 क्रोशिया झालं
त्यानंतर इथे जी चेन दिसते त्याच्यामध्ये परत 1 क्रोशिया, पुढच्या चेन मध्ये परत 2 क्रोशिया, असं पूर्ण लाईन कंप्लीट करत जायचंय. पूर्ण हा जो गॅप आहे इथून इथं मधीपर्यंत ही चेन घालत क्रोशिया घालत जायचं आणि इथं थांबायचं. अशा प्रकारे मी आता सेंटरला आलेले. सेंटर हा इथून इथं आहे, त्यामुळे काय करायचं, एक चेन घ्यायची आणि त्याच्यामधून पुढच्या लाईन मधून क्रोशिया घ्यायचा. जास्त हाईट वाला 3 याला क्रोशिया घ्यायचा, परत चेन घ्यायची, परत त्यामध्येच आपल्याला क्रोशिया घ्यायचे अशा प्रकारे. त्यानंतर परत सेम छोटेवाले सेकंडवाले क्रोशिया घेत जायचं. पूर्ण लाईन इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायची. इथे माझी लाईन आता कंप्लीट झालेली आहे. दिसत असेल तुम्हाला हार्ट शेप थोडाफार. त्यानंतर आपल्याला आता इथे 3 क्रोशिया घ्यायचे. एकाच चेन मध्ये 3 क्रोशिया, 1 2 आणि 3 क्रोशिया झाल्यानंतर सिंगल चेन आपल्याला लॉक करत जायचंय. 1 आणि 2 झाल्या. त्यानंतर हा जो गॅप दिसतोय त्याच्यामध्ये आत आपल्याला लॉक करून घ्यायचंय. अशा प्रकारे टर्न करायचं बॅकला आणि त्यातून एक चेन घ्यायची, दोरा कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि टाईट करून घ्यायचा. आता हा गॅप थोडासा दिसतोय, विणताना थोडंसं लूज होतं, ते परत एकदा टाईट करून घ्यायचा. आपला हा दोरा टाईट करून घ्यायचा अशा प्रकारे खेचून, परत गॅप पूर्ण क्लोज होते. टाईट करून झाल्यानंतर हाच दोरा आपला घ्यायचा आणि एक गाठ मारून घ्यायची, त्यामुळे हा दोरा सुटणार नाही. हे लाल कलरचे हार्ट आहेत ते एकूण 36 बनवायचे आहेत. 36 पांढऱ्या कलरचे हार्ट आपल्याला एकूण 18 बनवायचे आहेत. आपण पांढऱ्या कलरचे हार्ट थोडे कमी वापरलेत. हे हार्ट बनवून घेतल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे उलन दोरा त्या कलरचा ॲड करून घ्यायचा आहे. पांढऱ्या कलरच्या ह्याला पांढरा दोरा यूज करायचा आहे. अशा प्रकारे मी सगळ्या हार्टला दोरे जॉईन करून घेतलेले आहेत. हे मोती लहान आहेत त्यामुळे सुईमध्ये जाणार नाही म्हणून फेविक्विकने मी इथे सुईसारखे करून घेतलेले आहे. अशा प्रकारे मोती जाण्यासाठी करून घेणार आहे सुईसारखं. यामध्ये आपल्याला 36 मोती घ्यायचे आहेत. हे 2 व्हाईट आहेत त्याच्यामध्ये 30 मोती ओवायचे आहेत. 3 नंबरच्या लाईनमध्ये 3 हार्टमध्ये आपल्याला 20 मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर या व्हाईट आणि 2 रेड कलरच्या हार्टमध्ये 10 मोती ओवून घ्यायचे आहेत आणि हे इथे जॉईन करून घ्यायचं आहे. इथे कसं करायचं मी ते सांगते. हे अशा प्रकारचे मोती मी ओवून घेतलेले आहेत. हे पहिला मी 36 मोती ओवून घेतलेले आहेत याच्यामध्ये मोठ्या हार्टमध्ये. हे व्हाईट कलरचे आहेत त्याच्यामध्ये 30 मोती ओवून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये 30 मोती ओवून घेतलेले आहेत. 20 मोती ओवून घेतलेले आहेत. हे 20 मोती ओवून घेतलेले आहेत. त्यानंतर फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन, पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन आणि चौथी लास्ट लाईन आहे. त्याच्यामध्ये 2 रेड कलर, 1 व्हाईट कलर असे वापरलेत. त्याच्यामध्ये मी 10 मोती ओवून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये 10 मोती ओवून घेतलेले आहेत तिन्हीमध्ये. ह्याच्यामध्ये 10 मोती ओवून घेतलेले आहेत. यात दुसऱ्या लाईनमध्ये 20 मोती ओवून घेतलेले आहेत. ह्या तिसऱ्या लाईनमध्ये 30 मोती ओवून घेतलेले आहेत. यामध्ये 36 मोती ओवलेले आहेत ह्या एका हार्टमध्ये. असे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत. बनवून झाल्यानंतर जॉईंट कसं करायचं तोरणला ते मी सांगते. आता हे जे फूल आहे तोरणचं त्याच्या खाली ही जी लाईन आहे इथे आपल्याला जॉईन करायचं.
आणि गाठ मारून घ्यायचे. तुमच्याकडे बारीक सुई असेल तर तुम्ही सुईने पण गाठ मारून घेऊ शकता आणि उरलेला दोरा मोतींमध्ये म्हणजे इथून असे बाहेर काढून कट करू शकता. माझ्याकडे छोटी सुई नसल्याने दोरा त्यात ॲड होत नाही, त्यामुळे मी हा दोरा इकडच्या साईडला हाईड करणार आहे. गाठ मारून झाल्यानंतर हाच दोरा घेऊन मी दोऱ्यांमध्ये ॲड करत हाईड करणार आहे. अशा प्रकारे दोऱ्यांमध्ये ॲड करत हाईड करून घ्यायचं आहे, म्हणजे गाठ मारलेला दोरा दिसणार नाही असं. आणि कट करून घ्यायचा आहे दोरा. यामध्ये मी 36 मोती ओवले आहेत. त्यानंतर हे 30 मोती ओवलेले व्हाईट कलरचे पांढऱ्या कलरचे हार्ट आपल्याला जॉईन करायचे आहेत. याच्या साईडला इकडे आणि इकडे जॉईन करायचं आहे. त्याच्या इथे थोडी जागा सोडून इथे अंदाज घेऊन तुम्ही गाठ मारून घ्यायची आहे ॲड करून हार्ट. हा पण दोरा यामध्ये ॲड करून हाईड करायचा आहे, तो दिसला नाही पाहिजे. आणि कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे दुसरा इथं जॉईन करायचा आहे. मी करून दाखवते. रेड हार्टच्या साईडलाच इकडच्या साईडला थोड्याशा अंतरावरती हे पांढरे हार्ट जॉईन करायचं आहे. त्यानंतर हा पण दोरा हाईड करून घ्यायचा सेम पद्धतीने. आणि कट करून घ्यायचा. त्यानंतर हे 3 हार्ट इथे ॲड करायचे, 1 2 3 असे. ह्याच्यामध्ये 20 मोती ॲड केलेले आहेत तिन्ही हार्टमध्ये. ते पण सेम पद्धतीने ॲड करायचे, थोड्या अंतरावरती सोडून. इथे गाठ मारले तर थोडं इथे घ्यायचं आहे. आणि पहिला मधला जो हार्ट आहे इथे जॉईन केल्यानंतर मधला जो हार्ट आहे तो इथे जॉईन करायचा आहे. हा हार्ट आणि हा एकत्रित तुम्ही बांधून इथे जॉईन करू शकता. आणि हे बाकीचे जे आहे ते वेगवेगळे ॲड करू शकता. मी बनवून दाखवते. ह्याच्यामध्ये 20 मोती आणि ह्याच्यामध्ये 10 मोती घेतलेले आहेत. ते दोन्ही तुम्ही एकत्रित असे गाठ मारून अशी गाठ मारून डायरेक्ट इथं जॉईन करू शकता. मी दाखवते करून. ही गाठ मारून घेतलेली. पहिलावाला हार्ट आहे 36 मोती ॲड केलेला, त्याच्याबरोबर तिथेच आपल्याला ॲड करायचं आहे. गाठ मारून घ्यायचे व्यवस्थित. आणि हे दोन्ही दोरे हाईड करायचे. अशा प्रकारे ॲड करून
दोरा कट करून घ्यायचा आहे. आता इथे 2 रेड कलरचे 20 मोती ॲड केलेले हार्ट ॲड करायचे इकडच्या साईडला. त्यानंतर इथे 2 ॲड करायचे. हे सांगितलेल्या पद्धतीनेच ॲड करायचं आणि थोड्या अंतरावरती ॲड करत जायचं आहे. त्यानंतर हे मी 20 मोती ॲड केलेले 2 हार्ट लाल कलरचे घेतलेले आहेत. त्यानंतर इकडच्या व्हाईट कलरच्या साईडला थोड्या अंतरावरती थोडेसे अंतर सोडून द्यायचे आणि तिथे जॉईन करून घ्यायचं आहे. हे हार्ट गाठ मारून घ्यायची. सेम पद्धतीने दोरा ॲड करून घ्यायचा. आणि दोरा कट करून घ्यायचा. इकडच्या साईडला थोडे अंतर सोडून जॉईन करून घ्यायचे गाठ मारून. आता लास्ट स्टेप राहिली. एक व्हाईट कलरचा ॲड केलेला आहे आधीच. हे 10 मोती ॲड केलेले आहे. पहिली लाईन, दुसरी लाईन, तिसरी लाईन. आता इथले 2 हार्ट लावायचेत. हे 10 मोती ॲड केलेले आणि इथे आपले ही फुलाखालची लाईन कंप्लीट होईल. अशा प्रकारे पूर्ण तोरणपट्टीला तुम्ही प्रत्येक फुलाच्या खाली असे दोऱ्यांनी गाठी मारून ॲड करत जायचे. थोडं अंतर सोडायचं आहे आणि ॲड करायचं आहे. सेम पद्धत गाठ मारून झाल्यानंतर होऊन घ्यायचं, असं ॲड करून घ्यायचं आहे आणि नंतर दोरा कट करून घ्यायचा आहे. आता सेम इकडच्या साईडला रेड कलरचा हार्ट जॉईन करून घ्यायचा आहे आणि इथं आपले तोरण कंप्लीट होईल. पूर्ण तोरण झाल्यानंतर खूप छान तोरण दिसते हे आणि फॅशनेबल तोरण दिसते. नवीन डिझाईन आहे. तुम्ही यामध्ये कोणतेही कलर कॉम्बिनेशन करून वापरू शकता. गाठ मारून झाल्यानंतर सेम परत दोरा हाईड करण्यासाठी ॲड करून घ्यायचा. आपल्याला हीच पद्धत वापरून पूर्ण तोरण कंप्लीट करून घ्यायचं आहे. सगळे हार्ट ॲड करून घ्यायचे आहेत आणि दोरा कट करून घ्यायचा. अशा प्रकारे बघू शकताय तोरण किती छान दिसत आहे. अशा प्रकारे पूर्ण तोरण कंप्लीट झालेलं आहे, बनवून कंप्लीट झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आणखीन डिझाईन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. एकदम रिच असं तोरण तयार बनवून होईल हे. पूर्ण बनवून झाल्यानंतर एकदम रिच तोरण दिसेल हे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच आणखी नवीन डिझाईन, तोरण डिझाईन, रुमाल डिझाईन वगैरे तुम्हाला पाहायचे असतील, शिकायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना वगैरे शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.